अकोल्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखं आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मुंबईतील कार्यालयावर वंचित महिला आघाडीनं आंदोलन केलं होतं। मात्र त्यावेळी पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं होतं। रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पावलं उचलली नाहीत असा आरोप करण्यात आला। याच निषेधार्थ अकोल्यातील महिलांनी काळ्या रंगाच्या साड्यांवर निवेदन लिहून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि भीक मागून जमा झालेला पैसा मुख्यमंत्र्यांना कुरिअरद्वारे पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला। या आंदोलनाचं नेतृत्व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे, शहराध्यक्षा वंदना वासनिक यांनी केलं। आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। या अनोख्या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। आम्हाला या सरकारला एक आमच्याकडून निरोप द्यायचा आहे की आणि जो हे चालवलेला अन्याय अत्याचार चालवलेला आमच्या महिला भगिनी मुंबईला ज्या आमच्या उत्कर्षताई असतील आणि सोनीताई असतील ह्या निवेदन द्यायसाठी गेल्या असताना आमच्या महिला आघाडीच्या व सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर जो पोलिसांनी रोष दाखवला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना समोर करून त्यांना मारहाण केली आणि लोटबाजी केली, याचा जाहीर निषेध करायसाठी आजचा हा आमचा मोर्चा आहे।